पुण्याजवळच्या एका छोट्याशा शहरात अभिजित आणि सुमन राहत होते. अभिजित एका छोट्या कंपनीत नोकरी करत होता. पगार साधारण होता. घरही साधंच होतं. पण अभिजित स्वभावाने खूप प्रामाणिक आणि मेहनती होता. सुमन एका साध्या कुटुंबातील मुलगी होती. तिला पैशांपेक्षा माणसाचा स्वभाव महत्वाचा वाटायचा. दोघांची ओळख झाली, मैत्री झाली आणि हळूहळू त्या मैत्रीचं रूप प्रेमात बदललं. अभिजितने एकदा सुमनला विचारलं, सुमन, माझ्याकडे फार पैसा नाही, मोठं घर नाही. तुला कधी माझ्या परिस्थितीचा कंटाळा आला तर? सुमन हसली. मला तुझ्या पैशांसोबत लग्न करायचं नाही. मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. अभिजितच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. दोघांचं लग्न झालं. सुरुवातीचे दिवस खूप सुंदर होते. घर छोटं होतं, पण त्यात प्रेम मोठं होतं. दोघे मिळून स्वप्न पाहायचे. एक दिवस स्वतःचं घर घेण्याचं, अभिजितचा व्यवसाय सुरू करण्याचं आणि सुखी आयुष्य जगण्याचं. सुमन प्रत्येक परिस्थितीत अभिजितच्या पाठीशी उभी राहायची. अभिजित सकाळी लवकर कामावर जायचा आणि रात्री उशिरा घरी परतायचा. कधी त्याचा पगार कमी पडायचा, कधी घराचा खर्च वाढायचा, पण दोघं मिळून सगळं सांभाळायचे. पण काही वर्षांनी अभिजितच्या आयुष्यात अचानक मोठं संकट आलं. ज्या कंपनीत तो काम करत होता ती कंपनी आर्थिक अडचणीत आली आणि अखेर बंद पडली. अभिजितची नोकरी गेली. एकाच क्षणात त्यांच्या घरातील आर्थिक परिस्थिती बिघडू लागली. घराचा खर्च, कर्जाचे हप्ते आणि रोजच्या गरजा भागवणं कठीण होऊ लागलं. अभिजितने दुसरी नोकरी मिळवण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न सुरू केले. तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये अर्ज करायचा, मुलाखती द्यायचा. काही ठिकाणी त्याला आश्वासन मिळायचं, तर काही ठिकाणी थेट नकार मिळायचा. पण प्रत्येक दिवसाच्या शेवटी त्याच्या हातात निराशेशिवाय काहीच उरत नव्हतं. हळूहळू त्याच्या मनावर या परिस्थितीचा परिणाम होऊ लागला. पूर्वी छोट्या छोट्या गोष्टींवर हसणारा अभिजित आता सतत चिंतेत राहू लागला. कधी तो शांत बसायचा, तर कधी अगदी छोट्या गोष्टीवरही चिडचिड करायचा. सुमन मात्र त्याला समजून घेत होती. ती त्याच्यावर रागावण्याऐवजी त्याला धीर द्यायची. एक दिवस ती त्याच्याजवळ बसली आणि म्हणाली, अभिजित, तू एवढी काळजी करू नकोस. परिस्थिती कायम अशी राहणार नाही. आज आपल्याकडे कमी आहे, पण उद्या पुन्हा चांगले दिवस येतील. अभिजित तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात असहाय्यता होती. तो हळू आवाजात म्हणाला, सुमन, मला भीती वाटते. सुमनने विचारलं, कशाची? अभिजित म्हणाला, मी तुला सुख देऊ शकत नाही याची. सुमन काही क्षण शांत राहिली. मग तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, तू गरीब झालास म्हणून मी तुला सोडणार नाही. गरिबी ही परिस्थिती आहे, माणसाची ओळख नाही. हे ऐकून अभिजितच्या डोळ्यात पाणी आलं. पण त्याच्या मनात निर्माण झालेली भीती मात्र पूर्णपणे दूर झाली नाही. त्याला सतत एकच विचार त्रास देत होता, मी जर पुन्हा कधीच यशस्वी झालो नाही तर? जर माझ्याकडे आयुष्यभर पैसेच आले नाही तर? सुमन माझ्यासोबत किती दिवस राहील? या विचारांमुळे तो आतून तुटत चालला होता. एके रात्री दोघेही घराच्या गच्चीवर शांत बसले होते. आजूबाजूला पूर्ण शांतता होती. अभिजितने सुमनकडे पाहिलं आणि अचानक विचारलं, सुमन, तुला माझ्यासोबत राहून पश्चाताप होतोय का? सुमनला त्याच्या प्रश्नाचं खूप वाईट वाटलं. ती त्याच्याकडे वळली आणि म्हणाली, तुला खरंच असं वाटतं की मी तुझ्यासोबत फक्त पैशांसाठी लग्न केलं होतं? अभिजित काहीच बोलला नाही. सुमन पुढे म्हणाली, आपण लग्न केलं तेव्हा तुझ्याकडे मोठं घर नव्हतं, मोठी गाडी नव्हती आणि भरपूर पैसा नव्हता. तरीही मी तुझ्यासोबत आयुष्य सुरू केलं. तिने त्याचा हात घट्ट धरला. मग आज परिस्थिती बदलली म्हणून माझं प्रेम कसं बदलणार? अभिजितच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, मला माफ कर. माझ्या परिस्थितीमुळे मला माझ्या स्वतःच्या नात्यावरही विश्वास राहिला नाही. सुमनने त्याचे अश्रू पुसले. तुझ्याकडे पैसा नाही म्हणून तू माझ्यासाठी कमी झालेला नाहीस. उलट या कठीण परिस्थितीतही तू हार मानत नाहीस. हीच तुझी खरी श्रीमंती आहे. त्या रात्री अभिजितला थोडा आधार मिळाला. पण दुसऱ्याच दिवशी त्यांच्या आयुष्यात आणखी एक संकट आलं. कर्ज देणाऱ्या व्यक्तीचा फोन आला. कर्जाची रक्कम तातडीने परत करण्याची मागणी करण्यात आली. अभिजित समोर आता मोठा प्रश्न उभा राहिला होता. घर चालवायचं कसं? कर्ज फेडायचं कसं?
आणि पुन्हा आयुष्याची सुरुवात करायची कशी. तो दिवसभर शांत बसून राहिला. सुमनने त्याला पाहिलं आणि म्हणाली, आपण दोघं आहोत ना, मग अडचण कितीही मोठी असली तरी आपण मिळून तिचा सामना करू. अभिजितने तिच्याकडे पाहिलं. त्याला जाणवलं की त्याच्याकडे पैसा नसला तरी त्याच्याकडे सुमनसारखी साथ आहे आणि कदाचित आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती हीच असते. काही दिवसांनी त्यांच्या आयुष्यात आणखी एक मोठं संकट आलं. एक सकाळी अभिजितला अचानक फोन आला. फोनवरून त्याला एक धक्कादायक बातमी समजली. त्याच्या वडिलांची तब्येत अचानक खूप बिघडली होती. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू करण्यास सांगितले होते. उपचारासाठी मोठ्या पैशांची गरज होती. ही बातमी ऐकताच अभिजितच्या पायाखालची जमीनच सरकली. तो काही क्षण फोन हातात घेऊन शांत उभा राहिला. त्याच्या डोळ्यांसमोर आपल्या वडिलांचा चेहरा येत होता, ज्यांनी लहानपणापासून त्याला आधार दिला होता. त्याच वडिलांना आज त्याची गरज होती, पण दुर्दैवाने त्याच्याकडे उपचारासाठी लागणारे पैसे नव्हते. अभिजित हॉस्पिटलमध्ये पोहोचला. डॉक्टरांनी त्याला समजावून सांगितलं, उपचार तातडीने सुरू करावे लागतील, वेळ वाया घालवणं योग्य नाही. अभिजितने डॉक्टरांकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर असहाय्यता होती. तो म्हणाला, डॉक्टर, उपचार सुरू करा, मी पैशांची व्यवस्था करतो. पण हॉस्पिटलच्या बाहेर आल्यानंतर त्याला जाणवलं की व्यवस्था करण्यासाठी त्याच्याकडे काहीच नव्हतं. त्याने अनेक ठिकाणी फोन केले, मित्रांकडे मदत मागितली, ओळखीच्या लोकांना परिस्थिती सांगितली, पण एवढी मोठी रक्कम लगेच मिळत नव्हती. शेवटी अभिजित एका कोपऱ्यात बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सुमन त्याच्याजवळ आली. तिने त्याचा हात हातात घेतला आणि विचारलं, काय झालं? अभिजितचा आवाज भरून आला, मी काय करू सुमन, बाबांना माझी गरज आहे, पण माझ्याकडे पैसेच नाहीत. हे बोलताना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सुमन काही क्षण शांत राहिली. तिने अभिजितकडे पाहिलं. तिला त्याच्या चेहऱ्यावरची असहाय्यता स्पष्ट दिसत होती. ज्या व्यक्तीने नेहमी आपल्या कुटुंबासाठी धडपड केली, तो आज स्वतःच्या वडिलांसाठी काहीच करू शकत नव्हता. आणि तेवढ्यात त्यांच्या ओळखीतील एक व्यक्ती उपचारांसाठी लागणारे पैसे घेऊन आली आणि ते पैसे त्याने अभिजितच्या हातात दिले आणि अभिजितने ते पैसे तातडीने हॉस्पिटलमध्ये भरले. पण वडील हॉस्पिटलमध्ये असल्या कारणाने ते पैसे कसे आले हा विचार देखील त्याच्या मनात आला नाही. काही दिवसांनी अभिजितच्या वडिलांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. घरी आल्यानंतर सुमनने अभिजितच्या वडिलांची चांगली काळजी घेतली. हळूहळू अभिजितचे वडील पूर्णपणे बरे झाले. दरम्यान सुमनला एका कंपनीत चांगली नोकरी मिळाली. तिचा पगारही चांगला होता. तिने नोकरी स्वीकारली आणि घरच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावायला सुरुवात केली. सुमनसाठी ही नोकरी केवळ स्वतःच्या भविष्यासाठी नव्हती. तिला अभिजितला आर्थिक संकटातून बाहेर काढायचं होतं. पण अभिजितच्या मनात मात्र याचा वेगळाच अर्थ निर्माण झाला. त्याला वाटू लागलं की सुमन आता स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे आणि तिला आपली गरजच वाटत नाही. एक दिवस तो खूप निराश होऊन सुमनला म्हणाला, सुमन, तुझं आयुष्य माझ्यामुळे खराब होत आहे. सुमनने त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, अभिजित, तू माझं आयुष्य खराब करत नाहीस. आपण दोघं मिळून हे आयुष्य जगतोय. आज परिस्थिती कठीण आहे, पण ती कायमची राहणार नाही. पण अभिजित तिचं म्हणणं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याच्या मनात स्वतःबद्दल इतका न्यूनगंड निर्माण झाला होता की सुमनचे प्रेमही त्याला आता खोटं वाटू लागलं होतं. काही दिवसांनी एका छोट्याशा कारणावरून दोघांमध्ये मोठं भांडण झालं. रागाच्या भरात अभिजित सुमनला म्हणाला, तुला माझ्यासोबत राहायचंच नाही, मग माझ्यासोबत का राहतेस? सुमनच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, मी तुला सोडू इच्छित नाही. अभिजित, मी तुझ्यासोबत प्रत्येक परिस्थितीत राहायचं ठरवलं आहे. पण अभिजितने तिचं एकही शब्द ऐकून घेतला नाही. त्याच्या मनात एकच गैरसमज घट्ट बसला होता. सुमनला माझ्या गरिबीचा कंटाळा आला आहे. शेवटी त्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. सुमनने त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. तिने त्याला समजावलं, आपल्या मनात त्याच्याबद्दल कोणताही तिरस्कार नसल्याचं सांगितलं. पण अभिजितच्या मनातील गैरसमज इतका मोठा झाला होता की त्याला सुमनच्या प्रत्येक शब्दामागे वेगळाच अर्थ दिसत होता. शेवटी दोघांचा घटस्फोट झाला.
काही वर्षे निघून गेली. घटस्फोटानंतर अभिजितने स्वतःला कामात झोकून दिलं. सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते, पण त्याने हार मानली नाही. त्याने दिवस रात्र मेहनत केली आणि हळूहळू त्याची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली. काही वर्षांनी त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय वाढत गेला. पैसा आला, मोठं घर आलं, गाडी आली. समाजात पुन्हा त्याची प्रतिष्ठा निर्माण झाली. ज्याला स्वतःला गरीब आणि अपयशी वाटत होतं, तोच अभिजित आता आर्थिकदृष्ट्या यशस्वी झाला होता. पण या सगळ्या सुखसोयी असूनही त्याच्या मनात एक मोठी पोकळी कायम होती. कधी कधी रात्री आपल्या मोठ्या घराच्या शांत खोलीत बसताना त्याला सुमनची आठवण यायची. त्याला त्यांच्या लग्नाचे सुरुवातीचे दिवस आठवायचे. सुमनचं हसणं आठवायचं. त्याच्यासाठी ती ज्या प्रकारे प्रत्येक परिस्थितीत उभी राहायची ते आठवायचं. पण प्रत्येक वेळी तो स्वतःला एकच गोष्ट सांगायचा, तिने मला गरिबीमुळे सोडलं. हळूहळू त्याने स्वतःला या गोष्टीची इतकी सवय लावून घेतली की त्याला स्वतःच्या निर्णयावर कधीच प्रश्न पडत नव्हता. पण नियतीने त्यांच्यासाठी अजून एक भेट ठरवून ठेवली होती. एक दिवस अभिजित एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये काही कामानिमित्त गेला. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमधून जात असताना अचानक त्याची नजर एका ओळखीच्या व्यक्तीवर पडली. तो काही क्षण तिथेच थांबला. समोर सुमन उभी होती. अनेक वर्षांनी त्याने तिला पाहिलं होतं. सुमनच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखंच शांत भाव होते, पण तिच्या हातात एका छोट्या मुलाचा हात होता. अभिजित काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि त्याचबरोबर अनेक वर्षांपासून मनात दडलेला रागही पुन्हा जागा झाला. तो सुमनजवळ गेला. सुमन? सुमनने मागे वळून पाहिलं. अभिजितला समोर पाहताच तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. अभिजितच्या मनात मात्र अनेक प्रश्न होते. शेवटी तो म्हणाला, शेवटी तुला माझी आठवण आली. सुमन शांत राहिली. अभिजितचा आवाज आणखी कठोर झाला. माझ्या गरिबीला कंटाळून मला सोडून दिलंस ना? हे शब्द ऐकताच सुमनच्या डोळ्यात अश्रू आले. तिने काहीतरी सांगण्यासाठी ओठ उघडले, पण त्याच क्षणी एक डॉक्टर त्यांच्याजवळ आली. डॉक्टरांनी सुमनकडे पाहिलं आणि हसत म्हणाले, मॅडम, तुमच्यामुळे आज या मुलाचा उपचार सुरू होऊ शकला. अभिजित गोंधळला. त्याने डॉक्टरांकडे पाहिलं. तुमच्यामुळे? डॉक्टर म्हणाले, हो, मागील 3 वर्षांपासून मॅडम या हॉस्पिटलमधील अनेक गरजू रुग्णांना आर्थिक मदत करत आहेत. अभिजित काही क्षण स्तब्ध झाला. त्याने हळूहळू सुमनकडे पाहिलं. त्याला विश्वासच बसत नव्हता. ज्या सुमनवर त्याने कधी काळी आरोप केला होता की तिला त्याच्या गरिबीचा कंटाळा आला होता, तीच सुमन गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःच्या कमाईतून गरजू लोकांच्या उपचारासाठी मदत करत होती. डॉक्टर पुढे म्हणाले, तुम्हाला माहित आहे का, या मॅडमने काही वर्षांपूर्वी स्वतःच्या उपचारासाठी साठवलेले पैसे एका गरजू रुग्णाच्या उपचारासाठी दिले होते. हे ऐकताच अभिजितच्या चेहऱ्यावरचा रंगच बदलला. तो काही क्षण सुमनकडे पाहतच राहिला. सुमन, हे सगळं तू केलंस? सुमनने शांतपणे मान हलवली. हो. अभिजितच्या मनात प्रश्नांची गर्दी झाली. त्याने थरथरत्या आवाजात विचारलं, पण तू मला सोडलंस का? सुमनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हळू आवाजात म्हणाली, मी तुला सोडलं नव्हतं अभिजित. हे शब्द ऐकून अभिजित स्तब्ध झाला. मग? सुमनने आपल्या पर्समधून एक जुनी फाईल बाहेर काढली. तिने ती फाईल अभिजितच्या हातात दिली. अभिजितने फाईल उघडली. त्यातील पहिल्याच कागदावर त्याच्या वडिलांच्या उपचारांची जुनी बिलं होती. त्याने दुसरं कागदपत्र हातात घेतलं. ते पाहताच त्याचे हात थरथरू लागले. ती होती सोन्याच्या बांगड्या विकल्याची पावती. अभिजितने सुमनकडे पाहिलं. या बांगड्या? सुमनच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, तुझ्या बाबांच्या उपचारासाठी मी माझ्या बांगड्या विकल्या होत्या. अभिजितच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला त्या रात्रीची आठवण झाली, ज्या रात्री त्याने वडिलांच्या उपचारांसाठी पैसे नसल्यामुळे स्वतःला असहाय्य समजलं होतं. आणि त्याच वेळी सुमनने कोणताही विचार न करता आईने दिलेल्या सोन्याच्या बांगड्या विकून त्याचे पैसे तिने नातेवाईकांमार्फत त्याला दिले होते. सुमन पुढे म्हणाली, तुझ्या बाबांचा जीव वाचावा म्हणून मी माझं सोनं विकलं. तुझं घर टिकावं म्हणून मी नोकरी केली. तुला कधीही कमीपणा वाटू नये म्हणून मी माझ्या अनेक अडचणी तुला सांगितल्याच नाहीत. अभिजित काहीच बोलत नव्हता. सुमनच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती पुढे म्हणाली,
मला तुझी गरिबी कधीच त्रासदायक वाटली नाही अभिजित. मला तुझ्यासोबत आयुष्य जगायचं होतं, पण तू स्वतःला अपयशी समजत होतास. तुला सतत वाटत होतं की मी तुझ्यामुळे दुःखी आहे. ती काही क्षण शांत झाली. मग अश्रू पुसत म्हणाली, मी तुला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तू माझं एकही ऐकलं नाहीस. अभिजितने डोळे मिटले. त्याच्या मनात त्यांच्या घटस्फोटाचा दिवस पुन्हा जिवंत झाला. सुमन घरातून निघताना म्हणाली होती, एक दिवस तुला सत्य समजेल. आणि आज अनेक वर्षांनी ते सत्य त्याच्यासमोर उभं होतं. अभिजितला स्वतःचीच लाज वाटू लागली. ज्या स्त्रीवर त्याने गरिबीचा आरोप केला होता, तीच स्त्री त्याच्या कठीण काळात त्याच्यासाठी सर्वस्व देत होती. त्याने सुमनकडे पाहिलं. त्याच्या ओठांवर फक्त एकच वाक्य आलं, सुमन, मी तुला किती चुकीचं समजलो. पण सुमनने त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे उत्तर दिलं, उशिरा काय होईना, पण तुला सत्य समजलं, एवढंच पुरेसं आहे. अभिजितने थरथरत्या आवाजात सुमनला विचारलं, मग त्या दिवशी तू काहीच का बोलली नाहीस? सुमन काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती हळू आवाजात म्हणाली, कारण मला वाटत होतं की कधीतरी तुला माझ्यावरच्या प्रेमापेक्षा माझ्यावरचा विश्वास मोठा वाटेल. हे ऐकताच अभिजितने खाली मान घातली. त्याच्याकडे सुमनच्या डोळ्यात पाहण्याचं धैर्य उरलं नव्हतं. सुमन पुढे म्हणाली, तू मला गरीब समजत होतास, पण खरं सांगू? अभिजितने हळूहळू तिच्याकडे पाहिलं. सुमनच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, मी पैशांनी कदाचित गरीब होते. ती काही क्षण थांबली. मग आपल्या हृदयावर हात ठेवत म्हणाली, पण तुझ्यासाठी माझ्याकडे माझं संपूर्ण आयुष्य होतं. हे शब्द ऐकताच अभिजितला आपले अश्रू आवरता आले नाहीत. तो सुमन समोर खाली बसला. त्याचा आवाज भरून आला, सुमन, मला माफ कर. सुमन शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. अभिजित रडत म्हणाला, मी तुझ्यावर आरोप केले, तुझ्या प्रेमावर शंका घेतली. तू माझ्या गरिबीला कंटाळीस असं समजलो. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो पुढे म्हणाला, पण खरं तर माझ्या आयुष्यातील सर्वात श्रीमंत माणूस तूच होतीस. सुमनच्या डोळ्यातही अश्रू आले. अभिजितने तिच्यासमोर हात जोडले. मी पैशांच्या मागे धावत राहिलो, पण माझ्याकडे असलेलं खरं धन ओळखू शकलो नाही. तू माझ्या कठीण काळात माझ्यासोबत उभी राहिलीस. माझ्या वडिलांसाठी तुझं सोनं विकलंस आणि माझं घर टिकवण्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केलास. तो काही क्षण थांबला. मग अश्रूंनी भरलेल्या आवाजात म्हणाला, सुमन, पैसा कमवण्यासाठी मला अनेक वर्ष लागली, पण तुझ्यासारखी व्यक्ती गमावण्यासाठी माझी एकच चूक पुरेशी ठरली. सुमनने डोळ्यातील अश्रू पुसले, पण तिच्या मनात एकच प्रश्न होता. अभिजितला सत्य समजलं होतं, पश्चातापही झाला होता. सुमनच्या डोळ्यातही अश्रू होते. अभिजित तिच्याकडे आशेने पाहत होता, पण सुमन शांतपणे म्हणाली, अभिजित, प्रत्येक चूक माफ करता येते, पण प्रत्येक नातं पुन्हा पूर्वीसारखं करता येत नाही. हे ऐकून अभिजित शांत झाला. त्याने खाली मान घातली. सुमन पुढे म्हणाली, मी तुझ्यावर रागावले नाही, पण त्या दिवसांनी मला एक गोष्ट शिकवली. ती काही क्षण थांबली. मग म्हणाली, ज्या नात्यात विश्वास नसतो तिथे प्रेम असूनही माणूस एकटा पडतो. अभिजितच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. तो हळू आवाजात म्हणाला, मला दुसरी संधी मिळेल का? सुमन काही क्षण शांत राहिली. तिने अभिजितकडे पाहिलं आणि म्हणाली, दुसरी संधी नात्याला नाही, आधी माणसाला द्यावी लागते. अभिजितने तिच्याकडे पाहिलं. सुमन पुढे म्हणाली, तू आधी स्वतःला बदल. तुझ्या मनातला न्यूनगंड, भीती आणि अविश्वास दूर कर. माझ्यावर प्रेम करायचं असेल तर आधी माझ्यावर विश्वास ठेवायला शिक. अभिजित काहीच बोलला नाही. त्याला जाणवलं की सुमनला परत मिळवण्यासाठी फक्त माफी मागणं पुरेसं नव्हतं. त्याला स्वतःमध्ये बदल घडवून आणावा लागणार होता. सुमन तिथून निघून गेली. अभिजित मात्र त्याच जागी उभा राहिला. त्याच्या डोळ्यांसमोर सुमनसोबत घालवलेले जुने दिवस येत होते. त्याला एक गोष्ट स्पष्टपणे समजली होती. प्रेम गमावण्याचं कारण गरिबी नव्हती, तर स्वतःच्या मनात निर्माण झालेला अविश्वास होता. त्या भेटीनंतर अभिजितने स्वतःमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. त्याने सुमनवर कोणताही दबाव आणला नाही. तिला पुन्हा आपल्या आयुष्यात यावं यासाठी त्याने हट्ट केला नाही. तो फक्त तिच्या कामात मनापासून मदत करू लागला.
गरजू रुग्णांच्या उपचारासाठी त्याने आर्थिक मदत सुरू केली. गरीब मुलांच्या शिक्षणासाठीही तो पुढे येऊ लागला. पण या सगळ्याच्या बदल्यात त्याने सुमनकडून काहीही मागितलं नाही. त्याला आता फक्त एकच गोष्ट सिद्ध करायची होती, आपण खरोखर बदललो आहोत. काही महिन्यांनी सुमनने अभिजितला विचारलं, तू माझ्यासाठी हे सगळं का करतोयस? अभिजित हलकसं हसला. तो म्हणाला, कारण मला तुझं प्रेम परत मिळवायचं नाही. सुमन काही क्षण शांत राहिली. अभिजित पुढे म्हणाला, मला फक्त तुझ्या प्रेमाच्या लायकीचा माणूस व्हायचं आहे. हे शब्द ऐकताच सुमनच्या डोळ्यात अश्रू आले. कारण पहिल्यांदाच तिला जाणवलं होतं की अभिजित फक्त तिच्यासाठी बदलत नव्हता, तो स्वतःला एक चांगला माणूस बनवत होता. कधी काळी ज्या अभिजितला वाटत होतं की पैसा आणि गरिबी यामुळे नातं टिकतं किंवा तुटतं, त्याला आता समजलं होतं की नातं टिकवण्यासाठी पैसा नाही तर विश्वास, आदर आणि समजूतदारपणा आवश्यक असतो. सुमन त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या मनात एक प्रश्न पुन्हा उभा राहिला, या बदललेल्या अभिजितला मी पुन्हा एक संधी द्यावी का? यावेळी निर्णय फक्त प्रेमाचा नव्हता, तो विश्वासाचा होता. काही दिवसांनी दोघांची एका छोट्याशा मंदिराच्या आवारात भेट झाली. संध्याकाळची वेळ होती. मंदिराच्या परिसरात शांत वातावरण होतं. अभिजित काही क्षण सुमनकडे पाहत राहिला. त्याच्या मनात अनेक भावना होत्या. शेवटी त्याने धीर करून विचारलं, सुमन, पुन्हा माझ्यासोबत आयुष्याची सुरुवात करशील? सुमन काही क्षण शांत राहिली. तिने अभिजितकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. मग ती म्हणाली, एक अट आहे. अभिजितने लगेच विचारलं, काय अट? सुमन हसत म्हणाली, पुन्हा कधीही एखाद्या माणसाची किंमत त्याच्या पैशांवरून ठरवायची नाही. अभिजितच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने सुमनचा हात हातात घेतला आणि म्हणाला, वचन. त्या क्षणी दोघांच्या डोळ्यात अश्रू होते, पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, ते एका नव्या सुरुवातीचे होते. दोघांनी पुन्हा एकमेकांचा हात धरला, पण यावेळी त्यांच्या नात्याचा पाया फक्त प्रेम नव्हता, तो होता विश्वास, आदर, त्याग आणि माणुसकी. कधी काळी गरिबीच्या भीतीने स्वतःला अपयशी समजणाऱ्या अभिजितला आता आयुष्यातील खरी श्रीमंती समजली होती आणि सुमननेही त्याला एक गोष्ट शिकवली होती, माणसाची किंमत त्याच्याकडे किती पैसा आहे यावर ठरत नाही, तर तो दुसऱ्या माणसासाठी किती प्रेम, त्याग आणि माणुसकी जपतो यावर ठरते. गरिबीमुळे कोणतंही नातं तुटत नाही. नातं तुटतं तेव्हा जेव्हा आपण पैशांना माणसांपेक्षा मोठं समजतो. पैसा कमी जास्त होऊ शकतो, पण एखाद्या माणसाने तुमच्यासाठी केलेला त्याग ही आयुष्यभराची खरी श्रीमंती असते. म्हणून आपल्या आयुष्यातील माणसांची किंमत त्यांच्या परिस्थितीवरून ठरवू नका. कारण कधी कधी ज्याला आपण गरीब समजतो तोच आपल्या आयुष्यातील सर्वात श्रीमंत माणूस असतो. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या कुटुंबियांना, मित्रमैत्रिणींना आणि प्रियजनांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच हृदयस्पर्शी कथांसाठी मनस्पर्श कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.